डी एन नगर पोलीस स्टेशनचे कार्यरत असणारे पोलीस बांधव भंडारी साहेब यांच्या हस्ते टॉस केला गेलाय. रामदादा कांजार स्पोर्ट्स हा संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय. 5 षटकांचा मॅच, 4 गोलंदाज आपल्याला असतील. डिसिजन काय आहे सर? क्षेत्ररक्षण. ओके, आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये येऊ द्या. ओके. हॅलो परेश किंजळकर, आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. परेश किंजळकर, आपण कुठे असाल तर त्वरित ऑफिशियल पंचांशी आपण संपर्क साधायचा आहे. वीस विल कमांडोचे जे खेळाडू झाडाखाली बसले, त्यांनी एकतर वेलफेअर स्कूलच्या गेटवर तिथे झाडाखाली बसा. आज लाईव्हमध्ये चांगलं नाही दिसत आहे सर, थोडं आपल्याला सहकार्य करा. आपलीच टुर्नामेंट ही, आपलंच सर्व आहे, आपण एक परिवार म्हणून खेळतोय. रामदादा कांदर स्पोर्ट्स यांनी क्षेत्ररक्षण घेतले आहे. त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावावे.
अगदी आपण सातत्यपूर्ण आपण त्यांना पाहतो. पी आय आणि त्याचबरोबर या विभागातील एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व जितेंद्रजी कदम साहेब, त्याचबरोबर सचिनजी जाधव साहेब, आयोजन कमिटीच्या माध्यमातून शंकरजी भंडारी सर, गणेशजी खरात सर, अतुलजी कापसे सर, काळूरामजी नवळे सर, त्याचबरोबर तानाजी सुतार सर, सचिनजी गायकवाड यांच्या माध्यमातून आणि विशेष सहाय्य विकासजी शर्मा सर, संदीपजी शिंदे सर, जॉन्टी पंचमुखी सर, त्याचबरोबर अमितजी भेल सर, देवेंद्रजी दवी सर आणि किशोरजी सातपुते सर यांच्या माध्यमातून हा एक उत्तम दर्जाचा प्लॅटफॉर्म आज कॅड वर्गाने अवेलेबल करून दिला आहे. तर साऱ्यांचं पुन्हा एकदा विशेष आभार असतील. पहिली मॅच आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने अर्थात 5 षटकांमध्ये 40 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु ते टार्गेट अगदी एकतर्फी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सागर हरणे बॅक साईडला जे प्रॅक्टिस सेशन चालू आहे, आपल्याला विनंती असेल प्लीज, मी मगाशीच आपल्याला सूचना दिल्या होत्या, आपण कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिस सेशन करणार नाही आहेत. वारंवार विनंती आहे, खेळाडू वर्ग आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याच्यामुळे आपल्याला सहकार्य असेल. बॅट्समन नेम आघाडीची जोडी आपली नावं कळू द्या. प्रकाश राठोड आणि अमोल, ज्यांनी पहिल्या या आधीच्या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 35 धावा बनवल्या होत्या, तोच अमोल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉल मध्ये त्या ठिकाणी चौका ठोकलाय. अमोल यांनी जणू काही आपली बॅट रात्री चार्जिंगलाच लावली होती की काय, त्या स्टाईलने ते फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त दर्जाची फलंदाजी होत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलमध्ये 4 धावा, चौकार त्या ठिकाणी ठोकलाय. स्वागत केलंय गोलंदाजांचं. यावेळेला पुन्हा एकदा दुसरा बॉल, अकुटप्पाचा बॉल, परंतु वा काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जबरदस्त प्रयत्न, अक्षरशः झोकून दिला त्या ठिकाणी बॉल वरती. कॅच कलेक्ट झालेली नाहीये, परंतु अप्रतिम ऍक्शन रिप्ले आपल्याला प्रोलिंग स्पोर्ट्स वरती पाहायला मिळतात. जबरदस्त प्रयत्न, चित्ता स्टाईल जम्प त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तिसरा बॉल, लोअर फुल टॉस, त्यावरती फुल टॉस वसूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय आणि येस, षटकार आलाय लोअर फुल टॉस बॉल वरती. हा देखील षटकार येतोय. आज अमोल काही थांबायचं नाव घेत नाहीये, तो थांबतो तो काय अमोल. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती, तब्बल 12 धावा. बारा धावा स्कोर कार्ड वर बनल्यात आघाडीच्या जोडीमधून. नॉनस्ट्राइक एंडला प्रकाश राठोड. गत वर्षी देखील जबरदस्त फलंदाजी प्रकाश राठोड साहेबांची आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेला पुन्हा एकदा आणखीन एक जबरदस्त प्रहार, हाय अँड हँडसम, लगा तो सिक्सर. आणखीन एक षटकार येतोय की काय. 2 धावा.
सर डिसिजन काय आहे? षटकार. सहा धावा षटकार त्या ठिकाणी आलाय. बरोबर जबरदस्त दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 18 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक. सागर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 18 धावा. मॅच बॉल जर का आला असेल तर तो कलेक्ट करायचा आहे. आघाडीच्या जोडीमधून मगाशी ज्यांच्या बॅट मधून तब्बल 11 बॉल मध्ये 35 धावा आल्या तेच अमोल आता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करतायत. अजूनपर्यंत 18 आल्यात. या बेला फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. हा झेल ही कॅच महत्वाची असू शकते आणि येस अमोल मात्र बाद होत आहेत. 18 या धावसंख्येवरती पहिला धक्का त्या ठिकाणी विशफिल कमांडोज या टीमला त्या ठिकाणी बसतोय. वैयक्तिक 18 धावा दुसऱ्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंडवसाठी. बॅट्समन नेम बजरंग चव्हाण बंडवसाठी दाखल होतात. मगाशी एक बहारदार गोलंदाजी राहिली. 5 बॉल मध्ये 18 धावा, 1 विकेट. 4 बॉल मध्ये मगाशी 18 होत्या. त्यानंतर शेवटचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक राहिला. 38 सर्कलच्या बाहेर एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेला. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 18 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधला. बजरंग चव्हाण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्या साऱ्यांचं पुनश्च एकदा मुंबई पोलीस प्रीमियर लीग मध्ये 7 बंगलो स्पोर्ट्स फाउंडेशन असोसिएशन पुनश्च एकदा सहर्षिक स्वागत. गली रिजन मध्ये बॉल मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धाबा डाऊन पूर्ण केल्या जात आहेत. कव्हर्स बॅकअप मध्ये खेळाडू तिसरी धाव तिथे झाली असती परंतु थांबवलंय. षटक संपलंय पॉवर प्लेचं. पहिल्या 6 बॉल मध्ये धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 20.
पहिलाच बॉल उंचावीमध्ये उडवलाय. वन बाउंस क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रकाश राठोड स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल कलेक्ट केलाय. अविनाश यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसरा बॉल. या पहिला पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस बॉल होता. कलेक्ट केलाय. जबरदस्त फेकी तर त्याहूनही आणखीन जबरदस्त. पाहावं आणि पाहतच राहावं. काय बॉल कलेक्ट केलाय त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. बॉल ज्या स्पीडने आला आणि त्या स्पीडने नॉन सेकंडला बॉल फेकी केला गेलाय. पुन्हा एकदा रनवे वरती थोडासा बिघाड होतोय. थांबवलं गेलंय. अर्थात या गोष्टी फार महत्वाच्या असतात. जेव्हा एखादा गोलंदाज आपल्या रनवे वरती स्टेप आउट करून बॉल टाकतो तर नंतर स्टेप आउट काही मिस होतात. ठाऊक असं पुढे जाऊन मोठा आघात होणार असतो. या बेला फटका जबरदस्त आलाय. प्रकाश राठोड शेर की झलक सबसे अलग षटकार आलाय. 6 धावा ठोकल्यात. विनंती आहे खेळाडू वर्गात मध्ये खेळत आहेत, क्षेत्ररक्षण करतायत, त्याच्यामुळे आपल्या बाईक्स आहेत ना त्याचा स्पीड थोडासा हळू घ्या. पुन्हा एकदा आपल्याला सूचना देतो की आपल्या ज्या बाईक आहेत त्या योग्य त्या दिशेने आपण ट्रॅव्हल करायचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या सहाय्याने. एक सिंगल धाव आली आहे. परंतु या आधीचा फटका अगदी आजच्या पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये प्रकाश राठोड यांच्या बॅटमधून जबरदस्त आलाय. सुंदर साऊंड तिथे आला अँड हॅन्डसम षटकार आपण पाहिला. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 29 रन्स. या पहिला पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला बॉल गली रिजन मध्ये. तिथे मात्र पुन्हा एकदा 4 धावा मिळतात. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 33 रन्स 33 धावा. पुन्हा एकदा शुभम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी, अनेक दिग्गज खेळाडू वर्ग, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे अधिकारी वर्ग, त्या साऱ्यांचं सहर्ष स्वागत. प्रोलिंग स्पोर्ट्स आणि मुंबई पोलीस प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा शुभम
या बेला पहिलाच बॉल कलेक्ट केला गेलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. बॉल जसा टेक ऑफ झाला, बॉलला थांबवलं. आजचा दिवस फार महत्वाचा आहे, ऐतिहासिक दिवस, हा सुवर्ण अक्षरातला दिवस, ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आपण सारे आहोत. या मराठी मातीचा अस्मित आहे. या बेला पुन्हा एकदा तिथे डॉट बॉल येतोय. 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा, आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधून सर्वाधिक प्रेक्षक रायगडावरती येत असताना आपण नेहमी पाहतो. आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरकर, त्यांचा नादच काहीसा वेगळा. पाटलांचा बोलबाला, शिवप्रेमी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक धाव, चौकार आलाय, 4 धावा येत आहेत. स्टेप आउट करून तिथे चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धावा बनलं स्कोर कार्ड वरती. तब्बल 37 धावा, 37 रन्स. आणि बोर्ड पहिली विकेट लगेचच आली. 18 धावेंवरती अमोल माघारी परतले, परंतु अमोल यांची उणीव बजरंग चव्हाण यांनी भरून काढली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक संघ जे प्लेइंग 11 मधले खेळाडू वर्ग आहेत, त्या साऱ्यांना विनंती असेल, आपण जर आला असाल तर आपल्या जर्सीज कलेक्ट करायच्यात, आपल्या टीम मध्ये आपण सामील व्हायचंय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न होता गली रिजन मध्ये. बॉल तर गेलाय, परंतु बॉल जाईल पाठच्या बाजूला चौकाराच्या दिशेने. 4 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. बॉल कलेक्ट होत नाहीये, धावांवरती धावा, धावांचा पाऊसच पडला जातोय. आज सकाळी या क्रीडानगरीवरती पाऊस पाहायला मिळाला. जर तुम्ही सकाळच्या सत्रात आला असाल, क्रीडानगरी थोडीशी अस्तव्यस्त होती. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, एका बॉलचा खेळ अजूनही शेष. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 45 धावा. सकाळी या क्रीडानगरीवरती आल्यानंतर थोडस अस्तव्यस्त क्रीडानगरी होती. 5 बॉल कंप्लीट झालेत, 2 डॉट बॉल आले, 3 चौकार आले. पंचेचाळीस धाबा, तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या पहिला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने ढकललेला बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत दूरवरचा प्रवास करून, परंतु तद्वर बॉल जाईल चौकाराच्या दिशेने. 4 धावा मिळत आहेत. तब्बल 3 षटक संपल्यानंतर 18 बॉल मध्ये धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 49 धावा, 49 रन ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनलं तब्बल 49 आणि येणाऱ्या 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. चला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ
हॅलो, गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सागर दाखल होतात. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. प्रेक्षक खेळाडू वर्ग जे जे या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. विनोद, ओके, विनोद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खेळाडू वर्गांना विनंती असेल जास्तीत जास्त पण पाण्यावरती भर द्यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतात. चौथ्या षटकासाठी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती प्रहार केलाय जबरदस्त. धावा मिळतात 4, चौकार आलाय आणि यस, प्रकाश राठोड यांच्या बॅट मधून आणखीन एक 4 धावा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 50 पार केल्या, 50 प्लस धावा या ठिकाणी बनल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. 53 रन्स, 53 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात. चौथ्या षटकाचा खेळ, 53 धावा. दुसरा बॉल, दुसराही बॉल, त्याच्यावरती कडा प्रहार, बॉलला कटवून दिलंय. आता बॉलला पाठवलंय. डिसिजन काय होतं हे पाहणं फार महत्वाचं आहे. किती धावा मिळतात. त्रिपन्न बनल्या होत्या आणि आता हा डिसिजन फार इम्पॉर्टंट ठरू शकतो. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि तदनंतरच डिसिजन दिला जाईल.
चला रन्स कळवायचे आहेत. आपल्याला विनंती असेल, या इनिंगसाठी सर्वाधिक जास्तीचा वेळ खर्च केला गेला आहे, त्याच्यामुळे चला थोडीशी घाई करा. आपल्याला आलेल्या खेळाडूंना, आलेल्या टीम्सला त्यांना देखील खेळण्याचा चान्स द्यायचा आहे. सर डिसिजन काय आहे, किती द्यावा आहेत? षटकार आहे, 6 धावा. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा बनल्यात. फिफ्टी 59 रन 59 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या षटकाच्या पहिल्याच सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये सर्वाधिक जास्तीच्या 2 धाबा आल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 4 बॉलमध्ये आणखीन किती येतात हे पाहिलं जाईल. प्रकाश राठोड, ओ हो या वेळेला वा वा वा, काय जबरदस्त फटका खेळलाय. देखना दर्जेदार पॉवरफुल 6 धावा षटकार. आता आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक करण्याचं काम प्रकाश राठोड मैदानाच्या आतमध्ये करतायत की काय? कारण का अगदी आपण पाहिलं ना मगाशी अमोलने 11 बॉलमध्ये 35 केल्या होत्या. आता प्रकाशजी राठोड यांनी 12 बॉलमध्ये 36 धावा वैयक्तिक केल्यात. टीमची आपण धावसंख्या पाहिली 65 रन 65 धावा. सर्वाधिक या मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळतोय की काय असंच आता वाटायला लागलंय. कारण का 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, त्यामध्ये 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. तीन बॉल मध्ये हो 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 या बेला आणखीन एक, तो देखील आलाय की काय? 3 षटकार या षटकामध्ये. प्रकाश राठोड फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. तब्बल वैयक्तिक 13 बॉल मध्ये 42 धावा अजूनपर्यंत येत असताना त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 बॉल 42 धावा. या 2 बॉलवरती जर का आणखीन 8 धावा आल्या तर या स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवसातील सर्वाधिक फास्टेस्ट 50चा कारनामा प्रकाश राठोड यांच्या नावावरती राहू शकतो. मग अशीच त्यांनी अगदी माईक वरती बोलत असताना सांगितलं, या क्रीडा नगरीवरचा अचूक अंदाज गेली अनेक दिवस या क्रीडा नगरीवरती सतत प्रॅक्टिस सेशन वरती जास्तीचा भर दिला गेलाय. आणि आपण अनेक वेळा म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमची कोणती क्षेत्रात जर का प्रॅक्टिस चांगली असेल तर साऱ्या गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात. आणि ते आज दाखवून दिलंय प्रकाश राठोड यांनी मैदानाच्या आतमध्ये.
4 बॉलमध्ये 71 धावा, म्हणजे जवळजवळ 3 षटकार आलेत. ओ हो हो, या वेळेला आणखीन एक फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक आहेत नो मॅन्स लँड मध्ये. बॉल पडल्यानंतर तिथे बॉलचा पाठलाग केला जातोय. भाग मिल का भाग, धावा कंप्लीट केल्या जातील. तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात. 14 बॉल 45 धावांवरती परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रकाशजी राठोड यांचा. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. या षटकामध्ये ना सर्वाधिक धावा येत असताना पाहायला मिळाल्या. स्कोर कार्डवरती धावा बनल्यात 74 रन्स, 74 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हे ड्राईव्ह तर केलाय. एक धाव आली आहे. दुसरा प्रयत्न नॉन सेकंडला, रनआउट चान्स, रनआउट चान्स. परंतु तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावा बनल्यात 4 षटक समाप्तीनंतर. 76 धावा 24 बॉल मध्ये बनल्या गेल्यात. आणि आता लास्ट ओव्हर यानंतर पाहायला मिळेल. हॅलो, वॉटर बॉटल 12th मॅन, फलंदाजांकरता पाणी घेऊन जा. आपल्याला विनंती असेल, मी मगाच बसून वारंवार आपल्यासाठी सूचना देतोय. आपले आघाडीची जोडी किंवा आपले कोणतीही फलंदाज असू द्या, त्यांना जर का पाणी लागलं तर आपण त्वरित त्या खेळाडूंपर्यंत पाणी पोहोचवायचंय. आपल्याला विनंती असेल. अविनाश 14 बॉल 45 धावा. या बेला ड्राईव्ह केलेला बॉल, एक सिंगल आली आहे. जलद गतीचे गोलंदाज चांगल्या प्रकारे कटरचा वापर केलाय. 15 बॉल 46 धावांवरती खेळत आहेत प्रकाश राठोड. आता स्ट्राईक वरती बजरंग चव्हाण यांना आपण पाहतोय. दुसरा बॉल. हो हो हो, या बेला जबरदस्त पेस आणि त्या पेस वरती फलंदाजाचा अक्षरशः पेस काढतायत. या स्टाईलने जर का तुम्ही गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरती नियंत्रित बॉल जर का हाताळलेत, तर साऱ्या गोष्टी आहेत ना या पथ्यावरती पडणाऱ्या तुमच्यासाठी ठरू शकतात. अठ्ठ्याहत्तर धावा 78 रन्स. या बेला आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड त्या ठिकाणी होतीये. एकच धाव अर्जित केली आहे. दुसऱ्या धावेसाठी तिथे विकेट घेतली जाईल. आणि यस, तिथे आता आपल्या साथीदाराला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. ही स्ट्राईक येणं फार महत्वाचं होतं. सेट बॅटर आहेत, मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स करतात. नवीन फलंदाज नॉन सेकंडला. ओ हो हो, परंतु या वेळेला फटका आलाय. जबरदस्त षटकार. या स्पर्धेतील पहिली 50 अर्धशतक. एकदा सगळ्यांना बॅट दाखवा प्रकाश राठोड. टाळ्या होऊन जाऊ द्या.
तब्बल 17 बॉल मध्ये 52 धाबा त्यांच्या बॅट मधून आल्यात. पहिली हाफ सेंचुरी या मुंबई पोलीस प्रीमियर लीग मधली प्रकाश राठोड यांच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकार जबरदस्त आलाय. आपल्याला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तिथे झेल ड्रॉप केला जातोय. एकदा वर्जित केली गेली आहे. शहाऐंशी धावा 86 रन्स सर्वाधिक धावा बनल्या गेल्यात. काय फलंदाजी राहिली आहे. या बेला मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. जजमेंट परफेक्ट होणार का? परंतु नाही. झेल ड्रॉप केला जातोय. तद्वर धावा धावून पूर्ण केल्या जातील. त्या दोन आणि दुहेरी धावेच्या मदतीने तब्बल पहिल्या डावाचा ब्रेक इथे विश्रांती मिळते आणि पहिल्या डावामध्ये तब्बल 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 88 रन्स. 88 धावा स्कोर कार्ड वरती 89 करायचे आहेत 5 षटकांमध्ये. सर्वाधिक हाय स्कोर या स्पर्धेतला अगदी दुसऱ्याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय.
त्या मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक धावा या स्कोर कार्ड वरती स्क्रीन वरती लावल्या गेल्यात. त्याआधी अगदी आपण पाहिलं की ज्यांच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी अर्धशतक अर्थात प्रकाशजी राठोड यांच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळालं. तब्बल 17 बॉल मध्ये 53 धाबा वैयक्तिक बॅटिंग परफॉर्मन्स जो राहिला. आघाडीची जोडी फलंदाजाचं नाव कळवा. आघाडीची जोडी स्ट्राईकला पंढरी, नॉन स्ट्राईक वरती अर्थात सरदार यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. लेफ्टी बॅटर पॉवर प्लेचं षटक अशी पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. पुन्हा एकदा पहिला बॉल. हो हो हो, पहिला बॉल जलद गती वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या षटकातला विरार एंड कडून गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. बजरंग यांना आपण पाहतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक 89 धावा चेस करायचे, कंपल्सरी चेस असेल. आणखीन एक दिशाहीन चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी आली आहे, खातं खुललं गेलंय, सिंगल अर्जित केली जातीये. दिशाहीन चेंडू कटरचा वापर करणारे चांगले गोलंदाज बजरंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राम आणि पंढरी अगदी नावं शोभून दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या नावाला साजेसा खेळ आहे ना, तुम्हाला तसा करावा लागेल. काही गोष्टी आपण म्हणतो ना की बोलायला सोप्या असतात, करायला फार कठीण. परंतु अगदी ज्या गोष्टी कठीण असतात त्या गोष्टी तुम्हाला सोप्या करायच्या असतात. तुम्हाला बेस्ट द्यावं लागतं त्यासाठी. या वेळेला आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त केलाय, हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याच्यावरती हा षटकार. 6 धावा येत आहेत. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल वरती तुम्हाला देखील भर द्यावा लागेल. एक धाव तितकीशी इम्पॉर्टंट राहिली या मॅच मध्ये. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस, दुपारचं सत्र या स्पर्धेचं प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तिथे बॉल कलेक्ट केला जातोय. गली रिजन मध्ये एक धाव वर्जित केली गेली आहे. चार बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती डबल 8 धावा. 2 बॉल मध्ये आणखीन जर 2 मोठे स्ट्रोक आले तर एक चांगला फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी सेट केला जाऊ शकतो. हो हो हो, या बेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते.
स्क्वेअर बॉल येतोय. वाईट+1 धामा मिळतील आता 2. आता बनल्या स्कोर कार्डवरती तब्बल 10 धावा. 88चा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला स्टेप आउट करून वेगळ्या लाटणीचा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होत आहेत. पहिला धक्का त्या ठिकाणी बसतोय. नवीन फलंदाज नाव कळवायचंय. सागर वन डाऊन साठी दाखल होत आहेत. यावेळेला मात्र धाव घेऊ की नको या मुवमेंट मध्ये होते. तिथे मात्र डॉट बॉल येतोय. षटक संपलंय. धावा बनल्यात. एक षटक संपल्यानंतर पहिल्या 6 बॉल मध्ये तब्बल 10 धावा. कळवायचंय. अमोल मैदानाच्या आतमध्ये अमोल यांना आपण पाहतोय. गणेश यांना आपण पाहतोय. सेकंड ओव्हर. गणेश पहिला बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातला 10 बनल्यात. पहिलाच बॉल तिथे डॉट बॉल येतोय. या स्टाईलने जर का तुम्ही फलंदाजी केली तर कुठे ना कुठेतरी तुमचा संघ पराभवाच्या गर्द छायेमध्ये अडकू शकतो. एवढं मात्र नक्की. धावा जास्तीच्या आहेत परंतु तुम्हाला हार मानून अजिबात चालणार नाहीये. रन रेट या गोष्टी देखील तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. लीग स्टेजची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा गली रिजन मध्ये बॉल चाललाय. एकदा मेटी आहे लेग बाईटच्या स्वरूपात. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना येताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला फटका फसलाय. पाहिजे तसा बॅटच्या रडारवरती न येणारा बॉल. तिथून मात्र आणखीन एक धक्का. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येते. सागर मात्र बॅक टू द पॅव्हलियन. आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसलाय. मॅच नंबर 2 या स्पर्धेतील आपण पाहतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज पाहायला मिळतात. बॉल कलेक्ट करणं थोडंसं कठीण होऊन चाललंय
यष्टीरक्षकासाठी. नवीन फलंदाज नाव कळवायचं राहुल. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक फसतोय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. या षटकामधली दुसरी विकेट आली आहे. तिसरा धक्का टीमला बसतोय. फलंदाज येतात एका मागोमाग एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा कॅचसाठी कॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉलने थोडीशी गिरकी घेतली होती. क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली होती परंतु बॉल त्या ठिकाणी स्टॉप केला जातोय. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 12 धावा. नवीन फलंदाज आपलं नाव कळवायचंय. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल. हो 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 आणखीन एक दुसरा बॉल. एखाद्या नव्या आणि युवा गोलंदाजाला देखील लाजवतील ना या स्टाईलने गोलंदाजी केली जाते. एज नंबर इज नॉट मॅटर ऑन अ क्रिकेट. तुमचं वय कदापि खेळासाठी मॅटर करत नाही. तुमचा खेळच खूप काही सांगून जातो. आणि तीच गोलंदाजी. नावाप्रमाणे साजेचा खेळ आणि खेळाप्रमाणे साजेचं नाव. मयूर इंगावले मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल. हो 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 तिसराही बॉल. तिथे स्क्वेअर बॉल येतोय. आता दिशाहीन चेंडू. थोडासा कुटप्पाचा बॉल होता तिथे पंचांचा इशारा येतोय. समांतर धावा मिळतील अवांतर. 13 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकच धाव अर्जित केली जाते. प्रकाशजी राठोड यांच्याकडे बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट मधून सर्वाधिक धावा आल्या. सर्वाधिक रन्स येत असताना आपण पाहिले. यावेळेला पुन्हा एकदा पॅक फुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. वेल जजमेंट. आणखीन एक विकेट तिथे मिळती आहे. मयूर इंगावले यांच्या नावावरती ही विकेट राहिली आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. या षटक्यामध्ये 2 एक्स्ट्राच्या धावा येत असताना पाहायला मिळतात. बॅट्समन नेम फलंदाजांची नावं गण आमच्यासाठी कंपल्सरी असेल. नावं महेश, राठोड सर नाव विचारा बॅट्समनचं. राठोड सर. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जास्तीचे रन्स या षटकामध्ये खर्च केलेले नाही आहेत. कट्टरचा वापर चांगल्या प्रकारे केला गेलाय. षटक त्या ठिकाणी संपलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा बनल्यात. तब्बल पहिल्या 18 बॉल मध्ये 15 धावा. गोलंदाजचं नाव कळवा. पहिला बॉल जबरदस्त स्ट्रोक. लेट आलाय, उंचावाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट परफेक्ट. तिथे धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतात. सर्वाधिक धावा आज त्या धावांचा रेकॉर्ड कोणता संघ ब्रेक करणार ते देखील आपण पाहणार आहोत. रेकॉर्ड हे नेहमीच ब्रेक करण्यासाठी असतात. यावेळेला आणखीन एक समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसतोय. रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर एका गोष्टीची चर्चा होते ना, यावर्षी आरसीबीने देखील सलग 2 वर्ष आपलाच रेकॉर्ड ब्रेक करण्याचा कारनामा केलाय. आरसीबी फॅन्स ते देखील मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. IPL वरती सलग 2 वर्ष नाव कोरलं. 18 वर्षानंतर तो कारनामा केल्यानंतर सलग 2 वर्षामध्ये ऐतिहासिक कारनामा. सर्वाधिक फॅन फॉलोअर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा फटका त्या ठिकाणी फसलाय. आणखीन एक विकेट येते की काय? आणि येस, आणखीन एक विकेट. सलग 2 बॉल मध्ये 2 विकेट. प्रथमेश यांच्या नावावरती हा कारनामा राहतोय. आता हॅट्रिक चान्स असेल. अजून एकही हॅट्रिक आलेली नाहीये, परंतु सर्वाधिक फास्टेस्ट 50चा कारनामा राहिलाय याच मॅच मध्ये. आधीच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. आणि आता हॅट्रिक राहणार का? धावा बनल्या स्कोर कार्ड वरती. तब्बल 17 धावा. तब्बल 6 विकेट आल्यात. हॅट्रिक चान्स आहे प्रथमेशसाठी. विकेट हॅट्रिक जर का आली तर मुंबई पोलीस प्रीमियर लीग मध्ये पर्व पहिल्यामध्ये पहिली हॅट्रिक राहू शकते.
2 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. धाव बनलं स्कोर कार्ड वरती तब्बल 19 धावा. 14 षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला मात्र काय कटरचा वापर केलाय. जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी हाताळला जातोय. आपल्या फिरकीच्या जोरावरती आहे ना नाविन्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा हात खंडा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. आणखीन एक विकेट या षटकामध्ये अक्षरशः 4ही मुंड्या चित केल्यात प्रथमेशने. षटक संपलंय 4. 4 षटकांमध्ये तब्बल 7 विकेटच्या मोबदल्यात 19 धावा. आता लास्ट ओव्हर यानंतर लास्ट ओव्हर. नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल. तिथे डॉट बॉल येतोय. बॉलरचं नाव कळवायचंय. वारंवार आपल्यासाठी सूचना असतील. आपल्या नावं आम्हाला डिजिटल स्क्रीनवरती अपडेट करावी लागतात. त्याच्यामुळे कोणाचं जर का नाव राहून गेलं तर पुन्हा एकदा सिंगल अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धाव म्हणल्या स्कोर कार्डवरती तब्बल 20 रन ऑन अ बोर्ड. दुपारचं सत्र या स्पर्धेचं मॅच नंबर 2 च्या पहिल्या दिवसातील. आणखीन एक त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न तो देखील पुन्हा एकदा फसलाय. एका बाजूला अपील मागितली जाते परंतु तीच अपील आहे ना पेटळली जाते. डॉट बॉल येतोय. धावा स्थिरावल्यात. यावेळेला फटका स्वतःच्या फॉलोथ्रू झेल टिपण्याचा प्रयत्न आणि यस तिथे कॅच टिपली जाते. आणखीन एक विकेट. जवळजवळ निम्मा संघ डगआउट्स मध्ये. सर्वांना बॅटिंग मिळाली आहे. असा कोणताही फलंदाज नसेल की ज्याला बॅटिंग मिळाली नाहीये. त्याच्या फलंदाजांना बॅटिंगची आवड होती ना त्या फलंदाजांना आज मात्र बॅटिंग मिळाली आहे. इतक्या धावा चेस करत असताना विकेट वरती विकेट त्या ठिकाणी आल्यात. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त तब्बल 20 धावा. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार. तिथे षटक संपलंय. हा देखील सामना या ठिकाणी समाप्त होतोय आणि ऑफकोर्स या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा एकदार मॅन ऑफ द मॅचचा एकदार ज्यांच्या बॅट मधून तब्बल 17 बॉल मध्ये 53 धावा येत असताना आपण पाहिल्या. अर्थात
प्रकाश राठोड दुसऱ्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच एकदा ठरतायत. आधीच्या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 35 धावा ज्याने केल्या होत्या तो अमोल त्यांच्याच टीम मधून येत असताना आपण पाहिलं. 2 फलंदाज असे राहिले एकाच टीम मधून प्लेअर ऑफ द मॅच सलग 2 मॅच मध्ये किताब घेणारे फलंदाज. तर चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण लगेचच अनाऊन्स करूया. यानंतर नेक्स्ट मॅच